नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहे 2025च्या आत्तापर्यंतच्या पावसामुळे सगळ्यात जास्त असे 5 जिल्हे जिथे पावसामुळे खूप नुकसान झालेलं आहे. आणि ते नुकसान बी पहिल्यांदाच त्या जिल्ह्याला, म्हणजे ह्याच्या पहिले कधी त्या जिल्ह्यामध्ये एवढा पाऊस पडायला नव्हता. ह्याच वर्षी 2025मध्ये त्या जिल्ह्यामध्ये खूप पाऊस पडला आणि बरेच नुकसान झाले. असे कोणते 5 जिल्हे आहेत ते आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला जिल्हा आहे मित्रांनो सोलापूर. सोलापूर जिल्ह्याला या वर्षीच्या पावसाचा सर्वात जास्त फटका बसला आहे. सुमारे 1.66 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. प्रभावित पिके सोयाबीन, कांदा, उडीद आणि मका यासारख्या खरीप पिकांना सर्वाधिक नुकसान झालेलं आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक प्रभावित तालुके अक्कलकोट, बार्शी, दक्षिण सोलापूर आणि मोहोळ तालुक्यामध्ये सर्वाधिक नुकसान झाले. गेल्या 25 वर्षात सोलापूरमध्ये इतका पाऊस झाला नव्हता असे म्हटले जात आहे. बघा मित्रांनो, गेल्या 25 वर्षापासून सोलापूरमध्ये आत्तापर्यंत एवढा पाऊस झालेला नव्हता. ते 2025मध्ये एवढा पाऊस सोलापूर जिल्ह्यामध्ये झालेला आहे, ज्याच्यामुळे सोलापूरमध्ये बी आपण बघितलो बरेच व्हिडिओ सोलापूर सिटीमधून आले होते, जे की सोलापूर सिटीमध्ये असं गल्लेवानी खूप पाणी जात होतं. ते सोलापूरकरांच्या डोळ्याचं ते बघून पारणंही फिटलं असेल आणि ते दुःखही वाटलं असेल, कारण सोलापूर जिल्हा हा बराच दुष्काळी भागात सापडतो. आणि असं 25 वर्षानंतर सोलापूरला इतका मोठा पाऊस पडला, इतका मोठा पडला आणि त्याचं फार मोठं नुकसान पण झालेलं आहे. आणि मित्रांनो, 2 नंबरचा जिल्हा आहे नांदेड. नांदेड जिल्ह्यालाही या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान पोहोचवलेलं आहे. नुकसानीचे कारणे: अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेती पाण्याखाली गेल्याने पिके पूर्णपणे खराब झाली आहेत. 3 नंबरचा जिल्हा आहे मित्रांनो हिंगोली. हिंगोली जिल्ह्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली, ज्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. प्रभावित तालुके: सेनगाव तालुक्यासह इतर भागात पिके पुन्हा पाण्याखाली गेल्याने शेतकरी अडचणीत आले आहे. 4 नंबरला आहे मित्रांनो पुणे तिथे काय होणे. पुणे तर आपल्याला माहीतच आहे. पुण्यामध्ये देखील मित्रांनो खूप पाऊस झालेला आहे. विशेषतः बारामती, दौंड आणि इतर काही तालुक्यामध्ये जोरदार पाऊस झालेला आहे. प्रभावित भाग: बारामतीमध्ये नीरा डावा कालवा फुटल्यामुळे अनेक घरामध्ये पाणी शिरले, ज्यामुळे सुमारे 150 कुटुंबांना फटका बसलेला आहे. आणि 5वा जिल्हा आहे मित्रांनो नंदुरबार. नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रभावित पिके: कांदा पिकाचे हजारो एकरावर नुकसान झालेलं आहे. याच्या व्यतिरिक्त मित्रांनो कोल्हापूर, सातारा, रायगड, रत्नागिरी आणि गोंदिया या जिल्ह्यांनाही जोरदार पावसाचा फटका बसलेला आहे. आणि मित्रांनो, खास कर म्हणजे येत्या 25 सप्टेंबरनंतरही मान्सूनचा पाऊस परत येण्याची शक्यता आहे. आणि जसे काही म्हणजे आपल्या आता बरेच भारताने सॅटेलाईट सोडले आहेत, त्यामुळे स्वतःच्या सॅटेलाईटमुळे भारताने स्वतःचे असे निष्कर्ष बरेच काढले आहेत की बंगालच्या उपसागरामध्ये जे वारे आहेत, मान्सूनचे वारे दिसत आहेत आणि ते वारे परत महाराष्ट्रामध्ये पूर्ण भारतामध्ये येणार आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये याचा सगळ्यात जास्त फटका मित्रांनो म्हणजे मराठवाडा, विदर्भ या ठिकाणी बसणार आहे. तर मित्रांनो, काळजी घ्या. जे आहे ते आपलं पिके वगैरे, शेताचे बंधारे हे नीट जिथं फुटलेलं आहे चढवून घ्या, फुटलेल्या जागेत दगडं वगैरे भरून घ्या, कारण येणारा पाऊस खूप मोठा आहे असं सांगितलेले जात आहे. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या अशा नव्या माहितीच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.